अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्यामध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे तुमच्या पण कुंडलीमध्ये किंवा तुम्हाला जर नक्षत्र दोष, ग्रह दोष किंवा मानसिक अस्वस्थता तुम्हाला जाणवत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमच्या कामांमध्ये जर सततचे अडथळे निर्माण होत असतील तर मी एकच सांगेल की आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये जी काही सेवा सांगितलेली आहे ती सेवा अत्यंत प्रभावी आहे. परमपूज्य गुरुमाऊली त्यांच्या मार्गदर्शनातून सांगितलेली आहे आपल्या सेवेकरांना, आपल्या सर्व भक्तजनांना. त्यामुळे ही सेवा प्रत्येकाने आपल्या घरामध्ये रोज नक्कीच करावी. ज्यांना ग्रह दोष, नक्षत्र दोष किंवा मानसिक अस्वस्थ असेल किंवा त्यांना कामामध्ये सतत अडथळे निर्माण होत आहे, घरामध्ये ऐश्वर्य वगैरे नांदत नाही आहे, आरोग्य संबंधित काही समस्या असेल तर त्या प्रत्येकाने आजच्या व्हिडिओमध्ये जी काही सेवा सांगणार आहे ती अत्यंत 5 मिनिटाची पण खूप प्रभावी आहे. ती नक्की सेवा करायची आहे. लाखो लोकांना याची अनुभूती आलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल देखील त्यांना जाणवलेले आहेत आणि अनुभूती आलेली आहे. आता प्रत्येकाच्या ग्रह दोष, नक्षत्र दोषाच्या प्रभावानुसार त्यांना त्यांचा फरक लवकर जाणवतो, कोणाला उशिरा जाणवतो. पण आपल्याला माहितीये का, कुठलीही सेवा आपण ज्यावेळेस करतो, उपाय तोडगे करतो, पारायण करतो, त्यावेळेस कसं असतं, प्रत्येकाचं प्रारब्ध किंवा प्रत्येकाचे त्रास, अडचणी, नक्षत्र, ग्रह हे सगळे वेगवेगळे असतात. त्याचे प्रभाव वेगळे असतात. कोणाचे कमी, कोणाचे जास्त. त्याच्यामुळे आपण जी सेवा करतोय त्यामध्ये श्रद्धा, सातत्य आणि भक्तिभाव असणं खूप महत्वाचं असतं. आणि हे जर तुमच्याकडून होत असेल, सातत्याने ती सेवा घडते आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला विश्वास आहे आणि ती सेवा तुम्ही श्रद्धेने जर करत असाल तर तुम्हाला 100% नाही 1,00,000% तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणारच. तर त्यासाठी सांगते की आजचा व्हिडिओ खूप खूप महत्वाचा आहे. आपल्या दिनरूप स्वामी समर्थ केंद्रातील मार्गदर्शनातून म्हणजेच परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनातून ही सेवा आलेली आहे, मार्गदर्शन आलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा नक्कीच करावी. कारण की आपले परमपूज्य गुरुमाऊली जे आपल्याला सांगतात, जे आपले गुरु आहेत, जे आपल्याला सांगतात, मार्गदर्शन करतात, ते कधीच खोटं नसतं, कधीच वाया देखील जात नाही. ते सगळं काही आपल्या भल्यासाठीच आहे म्हणून सांगते आहे. जास्तीत जास्त आजचा व्हिडिओ शेअर करा ज्यांना खरंच गरज आहे या माहितीची आणि या सेवेची. तर आता जास्त वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि अजून एक गोष्ट, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपले येणारे नवनवीन जे व्हिडिओ, उपाय तोडगे, सणावारांच्या सेवा जे काही असेल, पूजा मांडणी वगैरे असेल, त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचेल. आता मंडळींनो, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या पत्रिकेमध्ये किंवा तुम्हाला कोणी सांगितले की तुम्हाला ग्रह दोष आहे. आता ग्रह दोष म्हणजे आपणास माहितीये का, ग्रह हे 9 ग्रह असतात. 9 ग्रहांपैकी तुम्हाला कुठल्या एखाद्या ग्रहाचा त्रास होत असेल हे तुम्हाला माहिती नसतं. ज्यावेळेस तुम्ही पत्रिका दाखवता त्यावेळेस तुम्हाला कळतं की अरे तुम्हाला या ग्रह दोषांचा त्रास आहे किंवा नक्षत्र दोष तुम्हाला लागलेला आहे किंवा तुम्हाला मानसिक अस्वस्थता जाणवत आहे. म्हणजेच काय, तर आपलं मन स्थिर नाही आहे, सतत निगेटिव्ह विचार येत आहे, सतत काहीतरी आपल्याला असं उदासीन जाणवत आहे, आपलं स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य ठीक नसेल अशा वेळेस आणि वारंवार तुम्ही जे काम हातात घेत आहे त्यामध्ये तुम्हाला अडथळे निर्माण होत आहेत, अशा वेळेस समजायचं की काहीतरी आपल्या पत्रिकेमध्ये म्हणजेच काय आपल्या ग्रह दोषांमध्ये काहीतरी दोष आहेत किंवा नक्षत्र दोष आपला आहेत. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही जी सेवा आहे ती मी खरं सांगते तुम्हाला सलग तुम्हाला 81 दिवस करायची आहे. जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता. विना संकल्प जरी तुम्ही फक्त मनोभावे, श्रद्धेने, मनापासून जर विश्वास ठेवून ही सेवा जर केली, 81 दिवस सलग जर केली, तुम्हाला कुठल्याच ग्रह शांती किंवा नक्षत्र शांती करायची गरज पडणार नाही. आपोआप सगळे तुमचे ग्रह शांती, नक्षत्र शांतीचे तुम्हाला अनुभूती येणार आणि तुमचे सगळे ग्रह दोष देखील तुमचे सगळे काही नष्ट होणार आहेत. फक्त या 5 मिनिटाच्या सेवेने रोज फक्त 5 मिनिटं ही सेवा करायची आहे तुम्हाला आणि 81 दिवस सलग करायचे आहे. त्यानंतर पण तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता रोज विना संकल्प. पण ही सेवा खूप खूप प्रभावी आहे म्हणून सांगते आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला माहिती असेल किंवा श्री व्यास विरचित नवग्रह स्तोत्र हे खूप लोकांना माहिती असेल. ज्यांच्याकडे नित्यसेवेची पोथी आहे किंवा ज्यांनी कधी माहिती ऐकली असेल त्यांना माहिती असेल किंवा नवग्रह स्तोत्र खूप प्रभावी स्तोत्र आहे. ज्यांच्याकडे ही नित्यसेवेची पोथी आहे बघा, त्यामध्ये पान नंबर 45 वरती ही नवग्रह स्तोत्र इथे दिलेलं आहे. आता हे नवग्रह स्तोत्र इतकं प्रभावी आहे की हे व्यास महर्षींनी हे लिहिलेलं आहे, त्यांनी रचलेलं हे स्तोत्र आहे, नवग्रह स्तोत्र. यामध्ये संपूर्ण 9 ग्रहांचं याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे आणि या 9 ग्रहांचं जे काही वर्णन या नवग्रह स्तोत्रात केलेलं आहे त्याचं जर आपण मनोभावे, श्रद्धेने रोज जर पठण केलं, एकदम शांत एकाग्र चित्ताने जर केलं तर तुमचे सर्व ग्रह दोष, नक्षत्र दोष, तुमचे सगळे काही दोष दूर होणार आहेत. तुम्हाला तुमच्या घरामध्ये ऐश्वर्य वाढीस लागणार आहे, उत्तम आरोग्य तुम्हाला प्रदान होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजेच काय, तुम्हाला तुमच्या कामांमध्ये जी काही अडचण निर्माण होत आहे किंवा अडथळे येत आहेत ते सुद्धा
ती अडचण दूर होणार आहे. तुम्हाला सर्व कार्यामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला यश प्राप्ती होणार आहे. जर तुमचे ग्रह चांगले असेल, चांगलेच किंवा नक्षत्र चांगले असेल तर सगळं काही आपल्या आयुष्यात चांगलं घडत असतं. मी पहिले पण म्हटलं, सुरुवातीला आता पण सांगते आहे की बा ज्यावेळेस तुम्ही ही सेवा करताल, 81 दिवस सलग करताल, त्यावेळेस मी एकच सांगेल की बा ज्या लोकांच्या आता ग्रह दोष किंवा नक्षत्र दोष जे आहेत, काहींचा प्रभाव काही लोकांना जास्त प्रमाणात असतो, काही लोकांना कमी प्रमाणात असतो. त्यामुळे काही लोकांना लवकर अनुभूती येऊ शकते, 81 दिवसाच्या आधीच येऊ शकते, काही लोकांना नंतर येऊ शकते. पण आपला धीर सोडायचा नाही, विश्वास सोडायचा नाही, सेवा कंटिन्यू सुरूच ठेवायची आहे. कारण की आपल्याला ही सेवा परमपूज्य गुरुमाने सांगितली आहे, त्यामुळे ती काही आपली व्यर्थ जाणार नाही आहे. आता नवग्रह स्तोत्र, आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे व्यास महर्षींनी रचलेले स्तोत्र आहे, खूप खूप प्रभावी आहे. या स्तोत्र आता कसं पठण करायचं आहे तर सलग 81 दिवस कुठल्याही एका शुभ दिवशी तुम्ही या स्तोत्राला सुरुवात करा, पठण करायला सुरुवात करू शकता आणि त्या दिवसापासून ते सलग 81 दिवस तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची आहे. परत सांगते, संकल्पयुक्त करा किंवा विना संकल्प करा, चालेल, काही हरकत नाही. संकल्प केला तर तुम्हाला एक विशिष्ट नियमावली लागेल, तुम्हाला एक शिस्त पद्धतीने तुम्ही ती सेवा पूर्ण करू शकणार आहात. कारण की आपल्याला माहिती आहे, संकल्प आपण केल्यामुळे आपल्याला एक भीती असते, अरे मी संकल्प केलेला आहे, मला ही सेवा करायची आहे. विना संकल्प जर आपण सेवा केली तर कसं होतं, कधी कधी काही जण विना संकल्प सुद्धा सेवा व्यवस्थित आणि नीटनेटकेपणे रोज करतात, न चुकता श्रद्धेने करतात. पण काही जण काय करतात, विना संकल्प आहे, जाऊ द्या, आज केली, उद्या करूया, परवा नाही केली, असं करायचं नाही. आपल्याला गुरुमाऊलीने सांगितलेली सेवा आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्या सेवेमध्ये सातत्य, श्रद्धा आणि भक्तिभाव असणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्हाला 100% अनुभूती येणार म्हणजे येणार, नाही तर तुम्हाला अनुभूती येणार नाही. मी खरंच सांगते. मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू नका की ताई आम्हाला अनुभूती आली नाही किंवा आम्हाला वेळ का लागतो आहे अनुभूती येण्यासाठी. म्हणून सांगते, कुठलीही सेवा हातात घ्या, पण त्यामध्ये सातत्य असणं, भक्तिभाव आणि श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे, हे तेवढं लक्षात ठेवा. आता नवग्रह स्तोत्र जे आहे, तुम्हाला एक सांगते मी आता, जे नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे किंवा तुम्हाला गुगलवरती कुठे भेटून जाईल, तुम्हाला ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलंच तर. हे 12 ओव्यांचं नवग्रह स्तोत्र आहे. आता तुम्हाला हे जे स्तोत्र आहे ते कसं पठण करायचं आहे तर सलग 81 दिवस तुम्हाला हे रोज स्तोत्र रोजच्या रोज म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला 9 वेळा हे स्तोत्र पठण करायचं आहे. 12 ओव्यांचं हे स्तोत्र आहे, पण हे तुम्हाला 9 वेळेस एक दिवसभरामध्ये कधीही पठण करा. सकाळी करा, संध्याकाळी करा, एकदम देह दुपारी पण करू नका की एकदम झोपेच टायमिंग मध्ये पण करू नका. एक तर सकाळी करा, लवकर ब्रह्ममुहूर्त सकाळ एक करू शकता किंवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा, पण नक्कीच आवर्जून करा. आता हे जे 12 ओव्यांचं स्तोत्र आहे, ह्या स्तोत्रामध्ये फक्त 10व्या ओवीपासून 10, 11, 12 ही जी ओवी आहे, शेवटच्या 3 ओव्या, ही फलश्रुती आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त 9व्या ओवीपर्यंतच तुम्हाला 8 वेळेस तुम्हाला जे आता तुम्ही आता 9 वेळेस रोज पठण करणार आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, 8 वेळेस पठण करताना फक्त 9 ओव्यापर्यंतच पठण करायचं आहे. आणि त्यानंतर शेवटी ज्यावेळेस तुम्ही 9व्या वेळेस पठण करताल नवग्रह स्तोत्र, त्यावेळेस शेवटी तुम्हाला 10वी, 11वी, 12वी मग सगळं तुम्हाला शेवटपर्यंत पठण करायचं आहे. परत सांगते, 9व्या ओवीपर्यंतच तुम्हाला 8 वेळा पठण करताना 9व्या ओवीपर्यंतच पठण करायचं आहे. कारण की 10व्या ओवीपासून फलश्रुती आहे, जी तुम्हाला सगळ्यात शेवटी 9व्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस म्हणताल त्यावेळेस हात जोडून तुम्हाला पठण करायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता नवग्रह, जे नवग्रह आहे त्याच्यामध्ये आपले कुठले ग्रह असतात तर सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू हे आहेत आपले 9 ग्रह. आता यांच्या शांतीसाठी आणि ग्रह दोषांचं निवारण करण्यासाठी ही नवग्रह स्तोत्राची काही सेवा सांगितली आहे. 81 दिवस सलग रोज 9 वेळा हे स्तोत्र तुम्ही पठण करू शकणार आहे. मासिक धर्म, सुतक, विटाळ याच्यामध्ये तुम्हाला पठण करता येणार नाही. हे 3 गोष्टी सोडून तुम्ही इतर वेळेस सलग 81 दिवस तुम्ही पठण करायचं आहे. आता मासिक धर्मात जर 5 दिवस गेले तर त्याच्या पुढचे आपण 5 दिवस धरायची, असं करायचं ही सेवा. आणि सुतक विटाळ जर पडलं तर तुम्हाला खूप दिवसाचा गॅप पडतो, 12-13 दिवसांचा गॅप पडतो. त्याच्यानंतर परत तुम्ही सुरुवातीपासून सेवा सुरू करायची. भले तुम्ही संकल्प सोडा किंवा नका सोडू, पण तुम्हाला सुतक विटाळ जर पडलं ते जास्त दिवसांचं असतं. म्हणजेच काय, एखाद्या घरामध्ये डिलिव्हरी झाली किंवा एखाद्या देवाने एखाद्या व्यक्तीला घरामध्ये झाली, जी आपल्या भावकीमध्ये आहे, जवळची आहे, तर लांबचे वगैरे सुद्धा जास्त दिवस पाळायची गरज नाही. एखाद दिवस 2 दिवस पाळलं तरी खूप झालं. पण आपल्या सख्या भावकीमध्ये जर असेल, 5 पिढ्यांमध्ये जर आपल्या असेल, तर नक्कीच आपल्याला ते 12-13 दिवस पाळावं लागतं. जर संकल्पयुक्त असेल किंवा विना संकल्प जर ही सेवा असेल 81 दिवसाची, तरी सुद्धा मध्येच ही सेवा करत असताना समजा तुम्ही आता आज सुरू केलं, आजपासून तुम्ही 10 दिवस झाले, 10 दिवसानंतर तुम्हाला समजा मासिक धर्माला 5 दिवस स्किप करत थांबायचं. मग 6व्या दिवशी तुम्ही परत जिथे सेवा थांबली होती काउंटिंग, तिथून तुम्ही म्हणजे 11व्या दिवसाची सेवा कंटिन्यू करू शकता, फक्त मासिक धर्मामध्ये, पिरियड्स मध्ये. पण ज्यावेळेस तुम्हाला
10 दिवस तुमची सेवा सुरू झालेली आहे आणि 11व्या दिवशी तुम्हाला सुतक विटाळ घरामध्ये पडलं सख्या भावकीमध्ये, तर तुम्हाला 12-13 दिवस थांबावं लागतं. खूप दिवसाचा गॅप होतो त्या सेवेमध्ये, म्हणून परत आपला सुतक विटाळ फिटल्यानंतर तुम्ही परत पहिल्या दिवसापासून तुम्ही परत सुरुवात करावी. म्हणजेच आपण जी 81 दिवस सेवा करतो आहे ती सेवा तुम्हाला सांगते आहे. तर हे कळालं असेल. आता अजून एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला. आता नवग्रह स्तोत्रामध्ये आहे तरी काय नेमकं, तर एकच सांगेल तुम्हाला. नवग्रह स्तोत्र जे 12 ओव्यांचं आहे, तुम्हाला एका सुरुवातच्या 1-2 ओळीचा तुम्हाला अर्थ सांगते, जेणेकरून तुम्हाला ते कळेल की आपल्याला नवग्रह स्तोत्र पठण आपण करतोय, पण नेमका अर्थ काय त्याचा हे कळेल. आता पहिलं जे आपला श्लोक आहे याच्यामध्ये, जपा कुसुप संकाश काश्यपेय महद्युतीम तमोरीम सर्व पापग्न प्रणोतीसिम दिवाकरम, ही आपली पहिली ओवी आहे नवग्रह स्तोत्रची. त्याचा अर्थ असा होतो, जास्वंदीच्या फुलासारखी लाल कांती असलेल्या कश्यप ऋषींच्या पोटी जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी अंधाराचा शत्रू आणि सर्व पापे नष्ट करणाऱ्या अशा सूर्यदेवताला माझा नमस्कार असो. हे झालं. म्हणजे ज्यावेळेस मी पहिली ओवी पठण करता, ती पहिली ओवी आपल्या सूर्यग्रहाला समर्पित असते. दुसरी ज्यावेळेस मी ओवी पठण करता, ती दुसरी ओवी आपली चंद्र देवतेला आपली ही समर्पित असते, म्हणजे चंद्रग्रहाला समर्पित असते. त्यानंतर असते आपली तिसरी जी ओवी आहे नवग्रह स्तोत्रातली, ती आपल्या मंगळ ग्रहाला समर्पित आहे. म्हणजे एक प्रकारे नमस्कार करणे, त्यांची स्तुती करणे त्या ओवीमध्ये, आणि त्यांना नमस्कार असो माझा, असं तुम्हाला इथे त्याचा अर्थ होतो. चौथी ओवी जी आहे ती आपल्या बुध ग्रहाला समर्पित आहे. त्यानंतर 5वी ओवी जी आहे ती बृहस्पती ग्रहाला समर्पित आहे. 6वी ओवी जी आहे ती शुक्र ग्रहाला समर्पित आहे. आणि 7वी ओवी जी आहे ती शनी देवाला समर्पित आहे. तर आपली 7व्या ओवीनंतर 8वी ओवी जी येते, जी आपली 8वी ओवी आहे नवग्रह स्तोत्रातली, ती राहू ग्रहाला समर्पित आहे. आणि 9वी ओवी जी आहे ती आपल्या केतू ग्रहाला समर्पित आहे. आणि मग 10, 11, 12 ही आपली फलश्रुती आहे. तर या प्रत्येक ओवीमध्ये त्या म्हणजे त्या ग्रहाचं एक कौतुक केलं आहे आणि त्यांना माझा नमस्कार असो असं त्याच्यामध्ये अर्थ होतो. तर अशा प्रकारे तुम्हाला रोज 9 वेळा 81 दिवस सलग तुम्हाला ही सेवा करायची आहे. जर तुम्हाला अनुभूती आली तर तुम्ही रोज सुद्धा ही सेवा फक्त एक वेळेस जरी दिवसभरात पठण जरी केलं ना, रात्री किंवा संध्याकाळी नवग्रह स्तोत्र, तरी सुद्धा तुम्हाला अनुभूती येणार, म्हणजे येणार, 100% येणार. आता मी तुम्हाला एक सांगते की बा तुम्हाला ही सेवा का सांगितली, जी अत्यंत सोपी आहे आणि ही सेवा सगळ्यांना करता येण्यासारखी, बरं का. सगळ्यांना, ज्यांना लिहिता वाचता येते त्या सगळ्यांना ही सेवा करता येण्यासारखी आहे. म्हणजे एक आपल्या शिक्षण जे विद्यार्थी दशेतले जे काही मुलं मुली आहेत, ज्यांना लिहिता वाचता येतं, त्या दशेपासून ते आपल्या वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्यांना ही सेवा करता येण्यासारखी आहे. सगळ्यांनी करावी, कारण की सगळ्यांनाच कधी ना कधी ग्रह दोष असेल, नक्षत्र दोष असेल, याचा त्रास होतोच, म्हणजे होतोच. मानसिक अस्वस्थता असेल, आरोग्याच्या बाबतीत काही संबंधित समस्या असेल, त्याने सुद्धा आपल्या अडचणी दूर होतात. एवढं पॉवरफुल हे नवग्रह स्तोत्र आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या घरात ऐश्वर्य वाढीस लागतं, उत्तम आरोग्य प्रदान करणारे स्तोत्र आहे. आणि सर्व ग्रह दोष, नक्षत्र दोषाची शांती या स्तोत्राच्या सेवेने होत असते. आणि ज्यावेळेस आपले ग्रह आणि नक्षत्र जर आपले चांगले असतील, त्याचे दोष जर आपल्याला काही नसतील काही, तर नक्कीच आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यश 100% मिळणार, म्हणजे मिळणारच. आता मी तुम्हाला ही सेवा जी सांगितली, की परमपूज्य गुरुमारांनी जी सेवा सांगितली आहे आपल्याला, तर एकच सांगते, कधी कधी कसं होतं, आपण पत्रिका दाखवतो, मग आपल्याला सांगतात की तुम्हाला मंगळ ग्रहाचा दोष आहे किंवा या या दोष आहे. मग त्यावेळेस आपल्याला काय म्हणतात, किंवा तुम्हाला याची शांती करावी लागेल. मग शांती करायची म्हटलं तर आजकाल तुम्हाला माहिती आहे किती खर्च येतो शांती करायची म्हटल्यावर, एखाद्या ग्रहाची किंवा कशाची पण. तर आता काही लोकांची ठीक आहे, आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ते करू शकतात, पण काही लोकांची तशी बेताची परिस्थिती असते आणि त्याच्यामुळे ते करू शकत नाहीत. अशा वेळेस काय करायचं, हे साधी सोपी 5 मिनिटाची रोजची सेवा नवग्रह स्तोत्राची रोज करा. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून करा, कारण की 12 ओव्यांपैकी तुम्हाला फक्त 9 ओव्याच पठण करायचे आहेत, 8 वेळा पठण करताना. आणि शेवटी 9व्या वेळेस तुम्हाला पूर्ण स्तोत्र पठण करायचं. जास्त वेळ लागेल का नाही, एक तर 5 ते 10 मिनिटं लागतील. आणि पठण करताना मनोभावे श्रद्धेने सुचिरभूत होऊन, हातपाय तोंड धुवून देवघरासमोर बसावं, धूप दीप लावावा आणि मनोभावे श्रद्धेने ते पठण करावं. काळं वस्त्र घालून पठण करू नये. नियम अटी काय, तर नॉनव्हेज खाऊन ही स्तोत्राची सेवा करू नये. आणि परान्न होईल तेवढं जास्त परान्न आपण टाळायचं आहे. परान्न खाऊ नका, कुठलीही सेवा चालू असेल तर परान्न वर्ज्य करा. मांसाहार, व्यसन वर्ज्य करायचं आहे. आणि आपल्याला आणि ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आहे या सेवा करताना. फक्त एकच सांगेल की परान्न आणि मांसाहार आणि व्यसन, ह्या 3 गोष्टींचं तुम्ही नक्कीच पालन करा. आणि होईल तेवढं श्रद्धेने, मनोभावे श्रद्धेने सातत्य ठेवून ही सेवा करून बघा, एकदा तरी करून बघा. खूप लोकांना अनुभव आलेला आहे, तुम्ही सुद्धा घ्या. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ दिलेली आहे.
तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% मी तुम्हाला त्याचा उत्तराचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ ते थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ज्यांना कोणाला त्रास असेल या विषयांबद्दल, ग्रह दोष किंवा नक्षत्र दोष असेल किंवा अजून काही आरोग्याबद्दल असेल किंवा मानसिक अस्वस्थता असेल तर नक्कीच त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा किंवा तोंडावाटी का होईना माहिती तर नक्कीच द्या. आपल्याला सेवेकरी घडवायचे आहे. कुठली सेवा आपल्याला आपल्या स्वतःपर्यंत ठेवायची नाही आहे, ती सगळ्यांना सांगायची आहे. सगळेजण हे दुःखमुक्त अडचणीमुक्त व्हावे हीच आपली स्वामीचरणी प्रार्थना. ते म्हणतात ना, सेवा करा, सेवेकरी व्हा आणि सेवेकरी घडवा सुद्धा. तर इथेच वेळ थांबवते. श्री स्वामी समर्थ.